असे चिकन क्रिस्पी पॅटीस कसे बनवायचे आहेत चला आपण बघूया। आणि त्याच्या आधी तुम्ही बघा की हे चिकन पॅटीस किती क्रिस्पी झाले आहे, खूप क्रिस्पी आणि चांगले। मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता, गेस्ट आले तरी देऊ शकता। आता हे मी कसं बनवणार आहे चला आपण बघूया आणि कसं फ्रोझन करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। आज आपण करणार आहोत चिकन पॅटीस। त्याच्यासाठी आपण थोडंसं कुकरमध्ये पहिले पाणी टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे गरम मसाले। गरम मसाल्यामध्ये मी वेलची घेतले, तस घेतली आहे आणि हे काळा मिरी घेतलं, हे मी टाकणार आहे। त्याच्यानंतर हे एक अर्धा चिकन क्यूब आहे जो बाजारामध्ये भेटतो तो मी टाकणार आहे। त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे। आणि आता इथे मी बोनलेस पीस घेतला चिकनचा, जो मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। पॅटीससाठी बोनलेसच लागतो, त्याच्यामुळे हा बोनलेसचा पीस मी घेणार आहे। आणि हा असं थोडंसं हलवून, पाणी थोडंसं हलवायचं म्हणजे ते मिक्स होईल, मग ते ठेवून द्यायचं। आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी अजून आपल्या हिशोबाने ॲड करायचं। असं केल्यामुळे चिकनला खूप सुंदर टेस्ट येते। आता मी थोडंच पाणी टाकलं आहे, चिकनच्या वरतीपर्यंतच टाकायचं आहे, कारण की आपल्याला चिकनला खूप जास्त शिजवायचं नाही आहे। पॅटीससाठी थोडंसंच आपल्याला एक शिट्टी काढून घेणार आहोत। आता आपण एक शिट्टी काढणार आहोत। आता आपली एक शिट्टी झालेली आहे, तर आता आपण कुकर खोलणार आहोत। हे बघा, कुकर खोलल्यानंतर तुम्हाला दिसेल चिकनचा कलर पण चेंज झाला ना। असा तुम्ही उचलाल ना, हे बघा शिजलं। याच प्रकारे तुम्हाला शिजून घ्यायचं, तरच ते चांगली टेस्ट लागेल। आता आपण हे पाणी गळण्यासाठी इथे एक जाळी ठेवली आहे, त्या जाळीमध्ये मी हे पाणी गळण्यासाठी ठेवणार आहे। आता ठेवताना आठवणी याला उलट्या बाजूने ठेवायचं आहे। ही आठवण ठेवायची, नाही तर तुमचे पॅटीस जे आहेत ते थोडे पाणी राहील तर चिकट होतील, त्याच्यामुळे त्याला उलट्या बाजूनेच ठेवायची ठेवताना, तर पाणी पूर्णपणे ते गळून जाईल। आता आपलं हे चिकन पूर्णपणे थंड झालेलं आहे, तर आता आपण ह्याला सरळ करणार आहोत। आणि याच्यामध्ये काय काय जे आपण टाकलं होतं ते एक्स्ट्रा, ते सगळं आतमध्ये घुसलेलं असते आतमध्ये, ते आपल्याला काढून टाकायचं आहे। असं जरा बघायचं। आणि आता आपण ह्याला असे 2 तुकडे करून, हे जे मधलं असते काय आहे का मधलं, हे बघा हे असं असते, कधी ते निघत नाही मधलं, मग ते काढून टाकायचं। मग ते वाटताना बरोबर वाटलं जाणार नाही। आता आपण हे जारमध्ये टाकणार आहोत आपल्या याच्या। तर टाकताना आपण आता बघा, हे चिकन दिसते का, हे सरळ सरळ रेषा आहेत, दिसते का बघा, कॅमेराकडे बघा जरा, हे सरळ सरळ रेषा आहेत। तर आपल्याला असं तोडायचं नाही आहे, त्याला असंच तोडायचं आहे की ते सरळ सरळ निघतील, असंच तोडून टाकायचं आहे। काढताना त्याला असं मी पूर्ण आता काढून त्या चिकनच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहे। आता आपल्या चिकनला असं येल्लो कलर आला आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका की येल्लो कलर कसा आला आहे, कारण आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की आपण हळद वगैरे जो गरम मसाला टाकला त्याचा जो कलर आला आहे, त्याच्यामुळे चांगली टेस्ट पण येणार याला। असंच आपण आता हा दुसरा पीस आहे तो पण पूर्ण हे मधलं काढून टाकायचं। बघा इथे जाड असते, ते आपण कापून काढू नाही शकत, त्याच्यामुळे ते थोडंसं ओढून काढायचं। हे असंच काढायचं की ते सरळ आलं पाहिजे, ते सरळ सरळच टाकायचे। आता मी एकदम नाही वाटणार आहे, हे थोडं टाकलं आहे। आता मी थोडंसं पहिले ग्राइंड करून घेते। आता हे थोडं मी ठेवणार आहे, थोडं नंतर वाटणार आहे। आता मी ग्राइंड करते। आपण असं चिकन पूर्ण स्ट्रिंग करून घेतलं आहे याच्यामध्ये, मिक्सरमध्ये। हे अशा प्रकारे ते झालं पाहिजे चांगलं। हे बघा, मी चारी बाजूने हाताने सुद्धा असे वेगळे केले आहेत। थोडे कुठे राहिलेले गठ्ठे वगैरे मी हाताने वेगळे केले आहेत। आता हे आपण ठेवूया। एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे, तर तेलामध्ये आपण आता थोडंसं गरम होऊ देते। तेलामध्ये आपण पहिला लसूण टाकणार आहोत, पण लसूण आपल्याला पूर्णपणे एकदम लाल होऊ नाही द्यायचा।
लसूण टाकला. लसूणमध्ये थोडं कंजूसगिरी करू नका, कारण लसूणची टेस्ट चांगली असते. आता थोडं बारीक करायचं आहे, कारण लसूण जळायला नाही पाहिजे. त्याच्यामध्येच आपण अद्रकसुद्धा टाकणार आहोत. अद्रक आणि लसूण आपण चांगल्या प्रकारे तेलावर करणार. तेल थोडं चांगलंच टाकायचं आहे, कारण की आपल्याला हे फ्रोझनला पण ठेवायचे आहे. त्याच्यामुळे तेल थोडं असणं गरजेचं आहे. थोडं आता आपण हे चांगल्या प्रकारे थोडं शिजून घेऊया. ते जे ऑइल आतमध्ये जे पाणी आहे लसूणमध्ये अद्रकमध्ये ते पूर्णपणे संपलं पाहिजे. जसं लसूण आणि अद्रकचं पाणी संपेल ना, हे फेस सगळं निघून जाईल. आता आपण हे 1 किलो चिकन घेतलं आहे. 1 किलो चिकन आहे. याच्यामध्ये त्याला अर्धा किलो आपण शिमला मिरची घेतली आहे. पाव किलो आपण गाजर घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी हळद जास्त वापरणार, म्हणून हळद आपला हे मटन मसाला, चिकन क्यूब घेतला आहे 1 अख्खा, आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आपण याच्यामध्ये टाकला आहे. ते चांगलं थोडंसं पाणी निघूसपर्यंत शिजवायचं. लसूणमध्ये थोडं पाणी असते. मी पॅटीस बनवताना कांद्याचा वापर करत नाही, कारण की आपल्याला स्टोअर करायचं असतं, त्याच्यामुळे कांदा लवकर पाणी सोडतो. म्हणून ह्याच्यामध्ये माझ्या पॅटीसमध्ये मी कांद्याचा वापर कधीच करत नाही. हे बघा, लसूण थोडा लाल झाला आहे, अद्रक खाली लागला आहे. हे तो आता आपण तेव्हा मिरची टाकायची. आता मिरची आपण जास्त टाकणार, कारण आपण काही दिवसात तिखटसाठी जास्त काही वापर झालेला नाही आपला, आणि 1 किलोचं चिकन आहे, तर पुढे प्रोसेस पण थोडी आहे. त्याच्यामुळे मिरची थोडी टाकायलाच लागणार आहे. आता हे मिरची पण आपण चांगली तळून घ्यायची याच्यावर तेलावर. एकदम व्यवस्थित बारीक गॅस करून एकदम व्यवस्थित तळायची तेलावर. हे पॅटीस मी घरगुती पॅटीस चालू करते होते लॉकडाऊनमध्ये. माझे पॅटीस एवढे घ्यायचे सगळे की पूर्ण माझं घर त्या पॅटीसवरच चाललं. एवढे मी पॅटीस विकले की मी थकून घ्यायचे. सकाळी 4 वाजता पॅटीस फ्राय करायला लागायची, रात्री 2 वाजेपर्यंत पहिलं तर पॅटीस बनवायची, त्याला फ्रोझनला लावायचे, आणि सकाळी नुसती तळायला मला सकाळी 4 ते 12 वाजायचे. सकाळी 4 वाजता मी चालू करतो, फक्त 2-1 तासच झोपायची मी. लॉकडाऊनमध्ये मी खूप पॅटीस विकले. आज तीच पॅटीसची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. त्याला चालवतच राहायचं, कारण अद्रक जो असतो ना तो खाली जाऊन लागतो. त्याच्यामुळे थांबायचं ना, चालवायचं नाही, तर अद्रक सगळा तुमचा जळून जाईल. आता याच्यामध्ये आपण फक्त हळद लावणार. कुठलाही मसाला पहिला लावायचा नाही, फक्त हळद लावायचा, कारण तुम्ही पहिला जर कुठला मसाला टाकला त्या मसाल्याचा कलर त्याला पकडणार. त्याच्यामुळे आता फक्त मसाला टाकला आपण हळद. आता या हळदमध्ये आपण टाकणार आहोत, हळद करपू नाही द्यायची, तर लगेच आपल्याला टाकायचे गाजर. आणि गाजर शिजायला आपल्याला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण टाकणार आहोत गाजर. गाजर मी चांगला कापून धुवून फाईन चॉप करून घेतला. आता हा गाजर पूर्ण थोडा शिजून घ्यायचं, चांगलं थोडंसं नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं, कारण की आपण चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. त्याच्यामुळे भाजी शिजणं खूप गरजेचं आहे. आणि आपण लगेच जर शिमला मिरची याच्यावर टाकली तर शिमला मिरची पूर्णपणे गळून जाणार. त्याच्यामुळे पहिले आपल्याला गाजर व्यवस्थित थोडा शिजून घ्यायचा आहे. पण मी याला झाकण नाही लावणार आहे, कारण की झाकण लावलं तर पाणी सुटणार. त्याच्यामुळे मी याला झाकण बिलकुल नाही लावणार आहे. मी याला असंच तेलावर थोडं थोडं चमचा मारत शिजवणार आहे. आता याला मी बारीक करून ठेवणार आहे तेलावर असंच. तेव्हा आता गाजर, हा गाजर एकदम मस्त शिजला आहे. कसं समजणार, तर गाजर थोडा जो कलर असतो तो थोडा काळपटसारखा होतो. एकदम नाही शिजला आहे, थोडा कमी शिजला आहे, कारण की आता आपल्याला अजून शिमला मिरची पण शिजवायची आहे ना, तर शिमला मिरचीबरोबर तो गाजर अजून शिजणार आहे. हिची क्वांटिटी पण थोडी कमी होते शिजली का. आता ही आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची टाकली. आता ही शिमला मिरचीला पूर्ण एकजीव करून आपण हे आता थोडं शिजवणार आहे, कारण शिमला मिरचीच्या अंगामध्ये स्वतःचं पाणी असतं, त्याच्यामध्ये ते पटापट पाणी सोडेल. तर बारीक नाही ठेवायचा गॅस, थोडा फास्टच ठेवायचा. चांगल्या प्रकारे हलवतच राहायचं त्याला. आपण हलवताना तसं साईडला आपल्याला थोडं तेल दिसते, पण एवढं तेल पाहिजेच, कारण की आपण जेव्हा चिकन टाकणार ना तर ते चिकन पूर्ण सुकं होऊन जाईल नंतर. आता याच्यामध्ये ना थोडंसं आपण मीठ
टाकणार आहोत. मिठाच्या अगोदर आपण टाकूया थोडं आपला घरगुती मटण मसाला, जो आपण वर्षभरासाठी हे करून, जास्त नाही टाकायचं आहे, थोडाच टाकायचा आहे. आता तो कलर चेंज करून टाकू. आणि हे जे चिकन क्यूब आहे हे टाकायचं वरून. याच्यासाठी टाकायचं की पहिले टाकलं तर त्याचा कलर काळा होऊन जाईल, म्हणून पहिले नाही टाकायचं, हे नंतर टाकायचं. आता हे परत थोडंसं हलवायचं. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आता हे थोडं नाही जास्तच टाकायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जास्तच थोडं मीठ लागणार आहे. हा एक फ्लेमपेक्षा थोडा कमी ठेवला. आता हे पटापट आता मीठ टाकलं याला पटापट पाणी सुटत जाईल. त्याच्यामुळे याला हलवतच राहायचं की पाणी संपलं पाहिजे, पाणी त्याला निघालंच नाही पाहिजे. आणि शिमला मिरची शिजली ना का पूर्ण खाली जाईल. पूर्ण असा कलर असा ग्रीन दिसतो ना, थोडंसं काळपट दिसायला लागेल, काळपट ग्रीन दिसायला लागेल. तर आपण थोडंसं 5 मिनटाला थोडं चांगलं शिजून घेऊया. बघा आता हे एकजीव झाली आहे, भाजी पण थोडी कमी झाली आहे. आणि बघा गाजर पण पूर्ण त्याच्याबरोबर मिक्स झाला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार चिकन. थोडं थोडं ॲड करायचं आणि थोडं थोडं मिक्स करायचं. एकदम जास्त टाकून मिक्स होत नाही, कारण की गळ पडते जरा हलवायला. त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच मिक्स करायचं. आणि गॅस थोडं बारीक करायचं मिक्स होईपर्यंत. हे बघा आता आपण हे पूर्णपणे चिकन टाकलं आहे. आता हे आपण पूर्ण मिक्स करणार आहोत. ही मिक्स केलं ना, चांगलं व्यवस्थित मिक्स केलं तर ते व्यवस्थित होणार. मिक्स करायला कंटाळा करू नका. आता कुठे मसाला लागलेला असेल, कुठे नाही, कुठे चिकनला पाणी राहिलं असेल तर तुम्ही ते फ्रोझनला टाकू नाही शकणार. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला फ्रोझनला पण टाकायचं आहे. त्याच्यामुळे तो चांगलं हलवून तेलावर तर परत थोडं हे आपण 5-10 मिनटं तरी थोडं शिजून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ती कशी झाली आहे. खूप चांगलीच होणार, तुम्ही खुशच होणार, माझी गॅरंटी आहे. पण तरी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी चांगली झाली की नाही झाली. चिकन आता एकजीव झालेलं आहे. पूर्ण चिकनने व्यवस्थित कलर पकडला. आता किती तेल दिसत होतं बघा, काहीच तेल नाही खाली. तुम्ही तेल जर कमी टाकाल ना तर चिकन एकदम सुक्कं वाटेल तुम्हाला. त्याच्यामुळे थोडं स्टार्टिंगलाच तेल टाका, म्हणजे चिकन व्यवस्थित होईल. बघा आता थोडं पण तेल आहे माझ्यात खाली आणि पूर्ण पाणी बिणी सगळं सुकलेलं आहे, काहीच नाही. आता हे आपण बंद करून थंड करत ठेवूया. आता आपली भाजी बघा पूर्णपणे थंड झालेली आहे. आणि आता इथे मी बटाटा बॉइल्ड करून स्मॅश करून घेतलेला आहे. आणि याच्यासाठी थोडासा ब्रेड मी वाटून घेतला आहे, कारण की बटाटा कधी कधी धोका येतो, कधी कधी खूप पाणी असते बटाट्यामुळे. त्याच्यामुळे थोडासा मी ब्रेड वाटून घेतलेला आहे. आणि थोडीशी आपली घरगुती मटण मसाला, थोडं मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बटाट्यामध्ये. आता थोडंसं आपण मसाला टाकणार आहोत, थोडं मीठ टाकणार आहोत. थोडं कमीच टाकायचं, कारण चिकनमध्ये पण आपलं मीठ आहे. त्याच्यामुळे बटाट्यामध्ये टाकताना जरा सांभाळून टाकायचं. तर मी हाताने असं व्यवस्थित त्याचा मिक्स करून घेणार आहे. हे बघा आता हे व्यवस्थित बटाटा आपलं थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स झाला. असं केल्यामुळे थोडा बटाटा पचट लागत नाही, चांगला लागतो टेस्टला. आता हे आपण बाजूला करून देऊया. आणि ह्या बटाट्यामध्ये जेवढं आपला चिकन लागेल तेवढंच आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे चिकन आहे, आपलं चिकनची भाजी, हे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जेवढं पाहिजे तेवढंच ॲड करायचं आहे. आपण ह्याला आपल्या हाताच्या साहाय्याने असं पूर्ण असं दाबून मिक्स करायचं असं. आणि असं आपलं चिकन जे आहे असं श्रिंक झालेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. पण असं एकदम असं आपण जसं पीठ मळतो ना तसं व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. तर बघा इकडे चिकनची क्वांटिटी जी आहे ती खूप कमी दिसते, तर अजून आपण घालायचं आहे.
हे बघा असं ॲड करत जातं, कारण आता आपण एक घरीच खाणार आहोत. जेव्हा मी याला विकायची तेव्हा मी 1 किलो चिकनला 1 किलो बटाटेच बॉईल करायचे. आणि त्याच्यामध्ये आपले शिमला मिरची पण जायचा, गाजर पण जायचं, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी मोठी होती. त्यामुळे 1 किलो चिकनला मी 1 किलो बटाटाच मिक्स करायचे. आता हे आपल्या घरी खायला तर आपण चिकन जास्ती पण टाकू शकतो, कमी पण टाकू शकतो. हे पूर्ण मिक्स करून चांगलं घेऊया आपण. पूर्ण मिक्स केलं नाही तर कुठे कुठे बटाटाच राहील हां. त्याच्यामुळे पूर्ण एकदम व्यवस्थित हे बघा सुंदरसं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तो आधीच्या भांड्यामध्ये मला खूप गचडी झाली, त्याच्यामुळे मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केलं. जे आपण ज्याच्यामध्ये भाजी बनवली होती त्याच कढईत मी शिफ्ट करून घेतला. आता मी केली चुकी की छोटा भांडा घेतला. तर तुम्हाला जेवढा जास्त चिकन असेल त्याच्या हिशोबाने भांडा घ्या. आता हे बघा सगळीकडे व्यवस्थित दिसतं तुम्हाला चिकन. कुठे नुसता बटाटा दिसतोय का नाही, असं दिसलं पाहिजे. सगळीकडे तुम्हाला चिकन दिसलं पाहिजे, की असं नको व्हायला की एक पॅटीसमध्ये चिकन आहे आणि एक पॅटीसमध्ये नाही आहे. तर हे बघा असं व्यवस्थित तुमचं चिकन सगळीकडे असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता हे बघा असा गोळा जर तुम्ही केला तो बटाटा झाला आहे नरम झाला. आता तुम्ही जर हे याच्यामध्ये मैद्यामध्ये डीप कराल तर तो हातातून सुटणार. त्याच्यामुळे आता आपण हे जे ब्रेड आहे वाटून ठेवलेला तो आता आपण टाकणार आहोत की आपले पॅटीस चांगले सुके व्हावे म्हणून. आता हे मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहे. आता मी याच्यामध्ये टाकण्यासाठी एक आपला स्लाईसचा ब्रेड असतो तो मी एकच वाटलेला आहे. तुम्हाला बघा जर जास्त तुमचा बटाटा नरम असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही तो वाटून घ्या. कारण की आपला पॅटीस जो आहे तो थोडा सुक्का झाला पाहिजे, नाही तर आपल्याला पुढे फ्रोझनला पण त्रास होणार आणि तळताना पण त्रास होणार. त्याच्यामुळे पाणी जेवढं असणार तेवढं ते कढईमध्ये सुद्धा उडणार. त्याच्यामुळे तू थोडंसं आपला लक्ष देऊन करा की हे. आता ही प्रोसेस झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. तेल टाकून मिक्स करणार. आता हे सगळं झालं. ब्रेड क्रम पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतला सगळीकडून. आता मी याच्यामध्ये थोडं तेल ॲड करणार आहे. 1 चमचा तेल असा, 1 या 2 चमचे तुमच्या हिशोबात. माझं चिकन जे असते त्याच्यामुळे मी 2 चमचे तेल ॲड करते. आता हे व्यवस्थित परत तेल सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. तेल मिक्स केल्यामुळे तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा आतमध्ये पण तेल ते चांगला भाजीला कलर आणते. आता हे बघा हे झालं आहे. आता मी याचं पूर्ण मिक्स केलं आहे. आता हे जर मी गोल गोल छोटे पॅटीस करणार आहे. हे बघा आता मस्त गोल आपले व्यवस्थित होत आहेत. बघा व्यवस्थित होत आहेत. आता आपण याचे पॅटीस बनवणार आहोत. आता पॅटीस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं डायरेक्ट नाही उचलायचं. असं मग काय होणार की तुमची भाजी इकडे राहील. एक सगळा गोळा एकत्र असा बाजूला करायचा आणि तो वरपासून खालपर्यंत असा उचलायचा, जेणेकरून तुमचं पूर्ण चिकनचं काय कुठे राहायला नको असं व्यवस्थित. हा बघा आता झाला आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला घरी खायचं त्या हिशोबाने असे पॅटीस आपण सगळे पाडून घेणार होते. बघा असेच आपण दरवेळी जेवढा घेणार हाताच्या हिशोबाने आपण. माझा हात जरा मोठाच आहे त्याच्यामुळे माझे पॅटीस जरा मोठेच होतात. तुमचा हात जसा असेल तुम्हाला जसे पॅटीस पाहिजे छोटे मोठे ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. हे बघा असे हे जे लॉक करायचे, हे जे ओपन असतात ना ते लॉक करायचे आणि जास्त नाही चपटे करायचे. जास्त चपटे केल्यामुळे ते मग खूप उघडते लवकर. हे बघा थोडंच बस असे आपण आता 5-6 करणार आहोत. आता हे मी 5-6 पटापट करते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते की आता पुढे आपण काय करणार आहोत. हे बघा एवढे पॅटीस मी बनवून घेतलेत. 7-8 पॅटीस मी बनवून घेतलेत. आता आपण हे त्याला क्रम लावणार आहे फ्रोझनसाठी. तर मी एक डबा घेतला आहे आणि 2 स्वच्छ करून पन्नी घेतली आहे. तर आता आपण फ्रोझनसाठी पहिले लावूया, नंतर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. आता इथे मी घेतला आहे मैद्याचा बॅटर, असं थोडा व्यवस्थित असला पाहिजे. आणि इथे घेतला आहे
ब्रेड क्रम जो बाजारात भेटतो. असा थोडासा व्यवस्थित, थोडा पातळ पण असला पाहिजे, थोडा जाड पण असला पाहिजे, की त्याला कोटिंग झाली पाहिजे. आता आपण हे एक उचलणार आहोत आणि याच्यात डीप करणार आहोत. हे हातानेच करायला लागणार आहे, चमच्याने तुम्ही करू नाही शकत, कारण की बटाटा असतो त्याच्यामुळे तो चमच्यामध्ये घुसून जाणार तुमचा. तर एका हाताने आपण हे ह्याच्यावर ठेवणार आणि आता आपण असा या हाताने, दुसऱ्या हाताने आपण असा चांगला क्रम लावून घेणार. आता हे पण हे असा डब्यात ठेवून देणार. परत आपण दुसरा उचलणार, डीप करणार आणि परत सेम प्रोसेस हे याच्यावरती ठेवून देणार आणि असं व्यवस्थित त्याला कोटिंग करणार. असा लाईनमध्ये आपण हे सगळे लावून घेणार आहोत. आता मी 4 फ्रोझनला ठेवणार आहे आणि 4 मी आता फ्राय करायसाठी ठेवणार आहे. त्याच्यामुळे 4 मी आता पहिले डब्यामध्ये लावून घेते. हे बघा, सेम प्रोसेसच्या हिशोबाने आपण हे करणार आहोत. फक्त एवढंच की क्रम सगळीकडे लावा, मग तुमचं पॅटीस तेलात टाकताना फुटणार वगैरे नाही. आता मी हे फ्रोझनला 4च ठेवणार आहे, त्याच्यामुळे मला ही पन्नी लागली नाही. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा करायचं असेल तर मग तुम्हाला अशी पन्नी ठेवावी लागेल त्याच्यावरती आणि मग दुसरे पॅटीस तुम्ही लावू शकता. तर आता हे तुम्हाला दाखवते मी फ्रोझन कसे करतात. आपण हे फ्रोझनला टाकूया पहिले आणि हे 4 नंतर आपण तळून घेऊया डायरेक्टली. तर आपण हा झाकण लावून घेणार आहोत. हा झाकण लावायचा आहे याला आणि आपण आता याला फ्रोझनला ठेवणार आहोत. हा झाकण पॅक झाला. आता चला फ्रीझरमध्ये हा डब्बा ओव्हरनाईटसाठी ठेवून देणार आहोत आणि उद्या काढून ते आपण तळू शकतो. आता आपण या पॅटीसची तयारी करूया तळायची. आता आपण तेल प्रीहीट करायला ठेवलेलं तर ते झालं आहे. चांगलं तेल गरम करून घ्यायचं. चांगलं तेल गरम झाल्याशिवाय सोडायचं नाही, नाही तर ते फुटतील. आता मी ह्याला ब्रेड क्रम आणि मैदा लावला. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम आणि मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही रवा अंड्यामध्ये डीप करून रवासुद्धा लावू शकता. आता मी एका टायमाला 3च टाकणार आहे, कारण 3चीच जागा आहे इकडे, त्याच्यामुळे मी एका टायमाला 3 टाकणार आहे. आता मी हे ट्रान्सपरंट होऊसपर्यंत अजिबात त्याला हे नाही करत. ह्या चमचा जो आहे तो लवकर घाईघाईने उलटायचा नाही आहे, कारण की पॅटीसमध्ये जे आहेत ते बटाटे आहेत तर ते फुटण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पटकन असा फिरवायचा नाही की बाबा टाकला आणि घाईने फिरवतो, तसं नाही. आता तुम्हाला पूर्ण दिसेल बघा, तो पॅटीस दिसायला लागेल तुम्हाला. थोड्या वेळाने तो पॅटीस आहे ना पूर्ण दिसायला लागेल, तेव्हा तुम्ही पलटी करा, घाई करू नका. थोडं पाहिजे तर गॅस तुम्ही कमी करून ठेवा, कारण की आता आपलं तेल खूप जास्त गरम झालं तर थोडा गॅस मीडियम याच्यावर ठेवा आणि थोडं वाट बघा. हे बघा, आता थोडं 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 दिसायला लागलं ना ट्रान्सपरंट. आता हे अजून ट्रान्सपरंट होईल. आता हे थोडं ट्रान्सपरंट होण्याच्या अगोदर थोडं बघायचं की दिसते का लाल. जर असा उलटा लावायचा, असा उलटा करून एखादा वर येतो बघा, तो दिसतोय थोडा लाल झाला आहे, दिसतोय ना, थोडा वर आला ना. आता ह्याला आपण एक एक टर्न मारून घेऊया. थोडं फास्टच ठेवूया गॅस आता टर्न मारताना, कारण की मागची बाजू पण व्यवस्थित झाली पाहिजे. तर हे बघा, हे थोडासा गोल्डन झाला आहे. आता ह्याला आपण असा हळूच टर्न मारणार आहे, एकदम आपटून टर्न नाही मारायचं. हे बघा, असं उचलायचा आणि तिकडच्या तिकडेच त्याला असा हळूच टर्न मारायचा. बघा, तुम्ही जोरात मारणं म्हणता त्याच्या आतमध्ये बटाटे आहेत तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हळूच टर्न मारायचा आणि आता गॅस कमी करायचा नाही, फास्टच ठेवायचा एकदम. आणि ही पॅटीसची रेसिपी आहे की तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला सांगा, आणि काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आता हे बघा, इथे जागा झाली आहे 4थ्या पॅटीसला, तर मी हे 4था पॅटीस पण टाकून देते की हे होईपर्यंत हा थोडा रेडी होईल. हे बघा, चांगले गोल्डन ब्राऊन असे, जास्त लाल नाही करायचे आहेत, खूप असे लाल नाही काढायचे. जेव्हा तुम्ही फ्रोझनचे काढाल ना तर तेव्हा थोडंसं तेलामध्ये जास्त टाईम थांबायचं. पण आता हे बघा, हे व्यवस्थित झालेलं. आता तुम्ही जास्त लाल करा ना तर थोड्या टायमाने एकदम असा एकदम लाल 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 होऊन जाईल. तो थोडंसं असा गोल्डनच काढायचे आहेत. ते दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला पण चांगले असे. हे तुम्ही घरी बनवाल ना तर सगळे खुश होतील, एवढे चांगले बनतात पॅटीस. आता हे बघा, आपले चिकन क्रिस्पी पॅटीस रेडी झाले आहे. ते किती क्रिस्पी वगैरे आहे ते बघू शकता तुम्ही.
आणि आता मी तुम्हाला एक असा तोडून पण दाखवते की तुम्हाला समजायला की तो आतमधून कसा बघा एकदम चांगला आहे, आतमधून एकदम सॉफ्ट आहे, वरून एकदम क्रिस्पी आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि किती चांगला व्यवस्थित झाला आहे. चिकन व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, जास्त तिखट नाही, मुलं एकदम आवडीने खातील. तर तुम्ही हे बघा आणि माझी रेसिपीला फॉलो करा. थँक्यू.